प्रकार केली तो म्हणजे आबे पाटील त्या ठिकाणी जगदंबा प्रीमियर लीगचे अध्यक्ष या ठिकाणी आपण पाहताय मंचावर स्थानपन्न होतात त्यांचं सुद्धा या ठिकाणी शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो। तर पहिल्या पेरीचा चौथा सामना यावेळेस सुरू होतोय। गोलंदाजी मार्गवर गोलंदाज कुणाल शिंदे पंचांच्या डाव्या बाजूने 10-12 ब्रावलांचा रनअप घेऊन तयार। पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय। आक्रमण इज बेस्ट डिफेन्स। फटका येतोय दमदार 4 धावांची मोहर उमटवणारा चौकार। केतन मुंडे आणि मयूर मुंडे आपण कुठे असाल आपल्याला विनंती आहे आयोजकांची या ठिकाणी येऊन गणेश पाटील यांची भेट घ्यायची आहे। केतन मुंडे आणि मयूर मुंडे आणखीन एक चोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा पण हा प्रयत्न मात्र गोलंदाजानं अपयशस्वी ठरवला। साई प्रिन्स समर्थ नारपोली संघ मात्र मैदानामध्ये कामगिरी करतोय तर त्याच्या विपरीत मोरिया बोरगाव पेंट संघाला आपण बघतोय। पहिल्या फेरीचा चौथा सामना आहे। यावेळेस घुटना टेक तमाशा देख तमाशा केलाय गोलंदाजानं। LBW च्या माध्यमातून परतावा लागणार ते तंबूच्या आसऱ्याला फलंदाज बाद होणारा होता। ओमकार किसन पाटील बोरगावचे आहेत या ठिकाणी गोव्यावरून या सामन्याचा आनंद घेतात आणि अक्षरशः खऱ्या अर्थाने मी प्रशंसा करेल ती म्हणजे WTCC कारण WTCचा विचार केला तर मात्र आतापर्यंत आपण पाहिलं तर दुबईवरून सुद्धा काल आम्हाला फोन आला होता आणि दुबईवरून सुद्धा या ठिकाणी प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेतात। त्यामुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी ओमकार किसन पाटील यांच्याकडून बोरगाव संघासाठी आणि या शृंखलेसाठी शुभेच्छा आल्यात। धन्यवाद। तर 4 धावा धावफलकावरती आल्यात। नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये येतोय 3ऱ्या क्रमांकावरती दिनेश पाटील। पंचांनी मात्र यावेळेस गोलंदाज थांबवलंय। आता येणारा चेंडू मात्र गोलंदाज आक्रमक टाकणार। आता राग मात्र मैदानामध्ये तो मात्र व्यक्त होईल येणाऱ्या चेंडूवरती। यावेळेस चेंडूला उडवलंय आणि लँड देखील केलंय आउट ऑफ द पार नो डाऊट। दहा धावा धावफलकावरती आल्यात। सुभाष नगर वरनं मात्र सुंदर शर्मा या मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील कौतुक करूया। बरेचसे आता फोन्स कॉल येणार। सरपंच चषकाचं दमदार असं आयोजन आहे। अवघ्या महाराष्ट्राला प्रेमात मांडणारी स्पर्धा आहे। सन्माननीय दिनेशभाई घाडगे साहेबांवरती असलेलं प्रेम आता उसळून येताना पाहायला मिळतंय। तमाम मान्यवरांचे फोन कॉल त्यानंतर क्रीडा रसिकांची देखील या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थिती खऱ्या अर्थाने या शृंखलेची पोचपावती आहे। WTC यांच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण चाललंय। युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आनंद घेतात। सर्वांचं स्वागत करतो या स्पर्धेमध्ये। यावेळेस भन्नाट वेग तिकट मारा अचूक टप्पा भेदक गोलंदाजी करतोय गोलंदाज कुणाल शिंदे। पहिल्या षटकाचा खेळ यावेळेस समाप्त झालाय। P1चं षटक समाप्त झालंय आणि या षटकामध्ये एक गडी बाद करताना मात्र गोलंदाजानं केल्या 10 धावा खर्च। या मॅच मध्ये ट्विस्ट या मॅच मध्ये मजा आहे। एकीकडे पनवेल परिसरातील टीम नारपोली संघ झुंजतोय तर दुसरीकडे पेन परिसरातील टीम बोरगाव मात्र आपला खेळ दाखवतोय। काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी ऐकूया सुमधुर संगीत। एक सुंदर गीत डीजे ने देखील वाजवलं। अशा पद्धतीचं शांत गीत देखील ऐकायला खूप मजा वाटते। डीजेचं देखील कौतुक करूया। वळतोय मैदानामध्ये जिथे
दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय सिद्धेश शिंदे. पंचांच्या यावेळेस तो उजव्या बाजूने रनअप घेतोय आणि स्ट्राईक एंड वरती असेल फलंदाज जयेंद्र पाटील. प्रिन्स 11 समर्थ नारपोली विरोधात मोर्या बोरगाव संघ असा हा कडवा संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटची लिडिंग एज घेतली आहे. गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक चुकला आणि अशा वेळी डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पण एका धावेचं रूपांतर सर 2 धावांमध्ये होतंय आणि या 2 धावा पोषक देखील ठरतील नेक्स्ट इनिंग मध्ये जेव्हा हा संघ क्षेत्ररक्षण करेल. अशा वेळी धावा येणं गरजेचं आणि त्या धावा घेण्याचं काम करतायत नारपोली संघाचे फलंदाज. मात्र चांगल्या कामगिरीच्या मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतात. 12 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार ऍपिल मध्ये जोश जास्त होता, उत्साह कमी पाहायला मिळाला आणि ऍपिल मात्र नकारली पंचांनी. 1 धाव मात्र लेग बाईच्या माध्यमातून जोडली जाईल. एका धावेच्या माध्यमातून 13 आकडा स्कोर कार्ड वरती आलाय. क्या 13 क्या मेरा समीकरण सोडवायचंय ते आता पनवेल परिसरातील टीम नारपोली संघाला आणि पेन परिसरातील बोरगाव संघाला. आणि ही मॅच आता महत्वाची आहे दोन्ही या संघांसाठी. रिव्हर्सिपचा फटका आणि यावेळेस जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता शत्रूवरती पलटवार तसा चेंडू फरार आर पार चौकार. मध्ये रिव्हर्सिपचा फटका आला. 4 धावांनी धावफलकावरती टोटल 17 आकडा देखील आलाय. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं हा भेदक मारा आहे. क्षेत्ररक्षक चपळतेनं चेंडू पर्यंत पोहोचणार तोपर्यंत चेंडूनं सीमारेषा गाठली. लागोपाठचा दुसरा येतोय घातक फटका. अर्थातच गोळीच्या वेगानं 4 धावांसाठी चौकार. टोटल 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. धावांच्या गतीचा अंतर मात्र फलंदाज वाढवतोय आणि यावेळेस फाईन क्षेत्रामध्ये चेंडू खेळायचा होता पण बॅटचा आणि चेंडूचा मात्र संपर्क घडला नाही. चेंडू गेला निर्धाव. 21 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकातील कदाचित शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. माझ्या समेत अमितजी पाटील मॅन फ्रॉम होराळे यांचा आपण आवाज ऐकतोय तर कदम सरांचा आवाज ऐकला जे अतिशय सुंदर निवेदक आहेत आणि त्या आधी अभि सर हे 36 विभागातील एक सुंदर समालोचक ज्यांचा आपण आवाज ऐकला. पण या चेंडूवरती आवाज ऐकला बॅटचा कारण की हा आवाज होता 4 धावांची मोहर उमटवणारा चौकार. वालीला घेणार कारण की केळं आमच्या डीजे ऑपरेटरला खूप जास्त आवडतं ते आणि यावेळेस क्षेत्ररक्षक आणि फलंदाजासाठी पोषक देखील आहे आणि केळं खाल्ल्याने स्टॅमिना देखील वाढतो. टोटल धावफलकावरती धावा आहेत त्या 25 2 षटकांच्या समाप्तीनंतर. यानंतर काय घडतंय काय बिघडतंय सरपंच चषकाच्या माध्यमातून या मॅच मध्ये आता आवाज ऐकूया तो अमितजी पाटील यांचा. धन्यवाद तुषार धुमाळ सर. आपण पाहताय खऱ्या अर्थाने सरपंच चषक 2022 भव्य डे नाईटचे हे सामने आणि खऱ्या अर्थाने जर विचार करायला गेलं तर या भागातील पहिले नाईटचे सामने पहिले वहिले नाईटचे सामने जर कोणी घडवले असतील तर खऱ्या अर्थाने नाव येईल ते म्हणजे श्री सरपंच दिनेश राम घडगे यांचं. कारण जर विचार करायला गेलं तर आपण नेहमी म्हणतो रायगड प्रीमियर लीग जी झाली होती तिची पहिलं आयोजन कोणी केलं होतं तर सरपंच अनिल पाटील साहेबांनी केलं होतं आणि त्यानंतर तो पहिला क्रमांक कोणी पटकावला होता तेव्हा कर्णधार कोण होता तर इकू म्हणजे संजय सोलंकी हा कर्णधार होता आणि तो
कोणत्या तालुक्याने या ठिकाणी क्रमांक पटकावला होता, तर खालापूर तालुक्याने तो क्रमांक पटकावला होता. म्हणजे पहिलं आयोजन आणि पहिली कोणतीही तुम्ही गोष्ट करा ती नक्कीच सगळ्यांच्या लक्षात राहते. जर T20चं विश्वकप कोणी पहिलं जिंकलं होतं तर कोणीही सांगेल मित्रांनो भारताने पहिल्यांदा जिंकलं होतं. तर खऱ्या अर्थाने पहिली आपण डे नाईटची स्पर्धा ही पाहता आणि या स्पर्धेमध्ये विचार करायला गेला तर माजी सरपंच या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत जांभिवली अविनाशजी कदम साहेब आणि त्यानंतर त्यांच्या समवेत राजू गुप्ता यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतं. म्हणजे आजी सरपंच आणि माजी सरपंच यांचा असलेला कॉम्बिनेशन, यांचा असलेले घनिष्ठ संबंध आणि त्यांच्या सामन्यांमध्ये आपण पाहता एक दुसऱ्यांच्या समवेत खांद्याला खांदा लावून या ठिकाणी उभे आहेत. ते म्हणजे दोन्ही या ठिकाणी कार्यकर्ते आपण पाहताय. खऱ्या अर्थाने त्यांचा सुद्धा धन्यवाद देऊया. वळूया मैदानाकडे, जिथे आपण पाहताय तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटने खेळलाय वाईड डीप मिड विकेट रिजन मध्ये या ठिकाणी चेंडू येतोय, चेंडू उचलला जातोय, फेकला जातो, तोपर्यंत मिळते एक धाव. या एका धावेने या ठिकाणी धावफलक हलते आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 26 धावा. या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळतात. या दरम्यान आपण पाहताय मानकिवली गावातील युवा उद्योजक आशिषजी गायकवाड यांच्याकडून या सामन्यांसाठी आणि या आयोजनांसाठी आपण पाहताय शुभेच्छा आल्यात. खऱ्या अर्थाने जर विचार करायला गेले तर बरेच फोन कॉल्स आणि बरेच SMS कालपासून आपण पाहतोय. या आयोजनाच्या माध्यमातून आपण बरेच जणांचे युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचा सुद्धा धन्यवाद देऊया. तमाम प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात, लाईव्हच्या स्वरूपात सुद्धा आणि वैयक्तिक स्वरूपात सुद्धा या ठिकाणी येऊन या सामन्यांचा आनंद घेतात. त्यांचा सुद्धा धन्यवाद देऊया. आता मात्र आपण पाहिलं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु उंची जास्त आणि लांबी कमी असलेला हा फटका झेलबाद होतोय फलंदाज गिरीश पाटील डीजे. आता मात्र आपण पाहता मित्रांनो मैदानामध्ये जिथे दुसरा विकेट मिळाल्यानंतर नवीन फलंदाज फलंदाजीसाठी जातोय नरेंद्र मस्कर आणि स्ट्राइक एंडला आपण फलंदाज पाहताय तो म्हणजे सलामीला आलेला फलंदाज जयेंद्र पाटील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे विवेक बलकवडे. खऱ्या अर्थाने बोरगाव विरुद्ध नारपोळी असं म्हणून चालणार नाही तर मित्रांनो पनवेल परिसर विरुद्ध पेन परिसर असा सुरू असलेला हा सामना आणि या सामन्यामध्ये आपण पाहताय खऱ्या अर्थाने या षटकाचा विचार केला तर गोलंदाजी खूप सुरेख चालली आहे. कारण फक्त एकच धाव खर्च केली आणि एक धाव आणि फक्त एक विकेट मिळाली आहे. आपण जर विचार केला हा चेंडू बराच काळ हवेमध्ये मिस टायमिंग स्ट्रोक बॅटची लिडिंग एज सोप्पा झेल या ठिकाणी सोडला जातो. जर विचार करायला गेला मित्रांनो तर हा स्टेज आहे खूप मोठा स्टेज आहे, कारण नाईटची रजनी आहे आणि अशा ठिकाणी आल्यानंतर मात्र हे झेल व्हायला हवेत, हे झेल पकडायला गेले पाहिजेत, परंतु या ठिकाणी हा झेल सुटला जातो. एक धाव मिळते, या एका धावेने दोन धावा मिळतात. या दोन धावांनी धावफलक पोहोचतोय 28 या धावसंख्येवर. 28 धावा धावफलकावर लागतात. जिथे आपण पाहताय तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. माझ्या समवेत या सामन्यासाठी जोडले गेले तुषार धुमाळ सर आणि त्यानंतर आमच्या गावातील एक गोड आवाज आहे खऱ्या अर्थाने प्रणय कर या ठिकाणी जोडले गेलेत. आता मात्र आपण पाहिला या ठिकाणी डान्सिंग द ग्राउंड शॉट पाहायला मिळाला, थोडीशी मिस फिल्डिंग आणि चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर चौकार. विनंती करतोय जे मायबाप प्रेक्षक या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात, परंतु ज्या ठिकाणी चौकार गेला त्या ठिकाणी आपण पाहता तर लाईनच्या आतमध्ये जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती करतोय कृपया आपण लाईनच्या बाहेर जाऊन उभं राहावं, कारण युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला सूचना येत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून बरेच प्रेक्षक आपण पाहिलं दुबई पासून ते कतार पर्यंत आणि त्यानंतर गोव्यापासून ते कन्याकुमारी पर्यंत या ठिकाणी या सामन्यांचा आनंद घेतात. तर त्यांना सुद्धा या ठिकाणी या सामन्यांचा आनंद व्यवस्थितरित्या घेता आला पाहिजे याची सुद्धा या ठिकाणी आपण खात्री बाळगली पाहिजे. विचार करायला गेलात तर मित्रांनो 3 षटक समाप्त झालेत आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा पाहायला मिळतात 32 धावा
यानंतर आपण पाहता येणारे 6 चेंडू खूप महत्वाचे असणार आहेत, कारण स्लॉग ओव्हरचं एक महत्वाचं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज धीरज. आणि माझ्या समवेत या ठिकाणी आपण पाहताय प्रणय खोपकर पुढच्या आपल्या षटकासाठी जोडले जातील. तीन षटकांचा खेळ इथं मात्र संपलाय. धावपलकावरती धावा आपण बघतोय. 32 धावा धावपलकावरती लागल्यात. नारपोली विपक्ष बोरगाव अशी लढत एका बाजूला पाहायला गेलं तर पनवेल तालुक्यातील एक संघ पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने ताकद आहे नरेंद्र मस्कर या संघाची. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. या चेंडूला भिरकावलं होतं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. तिथे मात्र आपण बघतोय क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज नरेंद्र मस्कर. मी म्हंटलो तर ही ताकद आहे नारपोली संघाची. इथून मात्र परतावा लागणार आहे. नरेंद्र मस्कर बॅक. या ठिकाणी त्या तमाम प्रेक्षकांना पुन्हा एकदा आपण सरपंच चषक 2022च्या माध्यमातून धन्यवाद देऊया. वळूया जिथे आपण पाहताय उद्या आणि परवा शनिवार आणि रविवार या 2 दिवसांमध्ये हिंदीचा महाराष्ट्रातील एक बुलंद आवाज, एक बुलंद हिंदीतील तोप, ते म्हणजे प्रवीण दुगाडे साहेब या ठिकाणी उद्यापासून उपस्थित होणार आहेत. नक्कीच त्यांना सुद्धा ऐकण्यासाठी प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आतुर असणार आहे. काय म्हणशील? नक्कीच अमित पाटील. इथून मात्र बघितला आपण फटका फसला आणि लगातारचा दुसरा फलंदाज मिळत आहे. सरपंच चषक 2022च्या माध्यमातून सन्माननीय सरपंच दिनेशजी गाडगे यांचं आयोजन अतिशय देखणं आणि तितकंच सक्सेसफुल पाहायला मिळत आहे. परंतु इथं मात्र मैदानावर सामना चालू आहे. नारपोली विपक्ष बोरगाव आणि पूर्णपणे विचार केला पहिल्या सत्राचा तर बोरगाव संघ पूर्णपणे या ठिकाणी प्रभावपूर्ण कामगिरी करतोय. तो नारपोली संघ विपक्ष खेळत असताना धावपलकावरती धावा लागल्यात. 32 धावा धावपलकावरती. गोलंदाजी माकवर गोलंदाज धीरज तयार. हा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू नक्कीच पंचांचा निर्माण आलाय. बीमार चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूवर आपण बघतोय एक धाव मिळते आणि दुसरा धावेचा प्रयत्न मात्र फसलाय. फलंदाज
तो नारपोली संघ. हा चेंडू इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, नक्कीच प्रयत्न फसला आणि इथे मात्र आपण बघतोय फलंदाज धावबाद होतोय. तर 4 गडी बाद झालेत आणि षटक देखील मेडम फेकलं गेलं गोलंदाजच्या माध्यमातून. एकदा जोरदार टाळ्या या गोलंदाजासाठी ज्यानं चांगली कामगिरी केली आहे. नक्कीच जर विचार करायचा गेला तुषार धुमाळ सर तर या सरपंच चषक 2022 मधली पहिली वैली मेडनॉर या ठिकाणी टाकली गेली आहे, ते म्हणजे तिसरी मेडनॉर टाकली गेली आहे. आमचे स्कोरर या ठिकाणी अपडेट करतात. आजच्या दिवसातील दुसरी मेडनॉर टाकली गेली आहे, ते म्हणजे गोलंदाज धीरज बेलकडे याच्या मार्फत. खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्याचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण मेडनॉर टाकणं म्हणजे सोप्पा खेळ नसतो मित्रांनो. जिथे विचार करायला गेलात तर प्रणय खुपकर आपण पाहता या ठिकाणी पारितोषिक सुद्धा येत आहे. सरपंच सुधीरदादा पाटील बोरगाव यांच्याकडून या ठिकाणी 500 रुपये, परशुराम शिंदे साहेब यांच्याकडून 500 रुपये आणि हरेश पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपये, म्हणजे तब्बल या मेडनॉर साठी 1500 रुपयाचं पारितोषिक आमच्यापर्यंत येऊन पोहोचलंय. आपला गोड बुलंद आवाज 36 मधील अमित पाटील यांच्या समालोचनासाठी 500 रुपये, योगेश दळवे होराळे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आमच्याकडे रोख जमा करावं अशी आपणास विनंती आहे. मगाशी आमच्या अमित पाटील यांनी खरोखर रायगडचा इतिहास सांगितला आणि त्या इतिहासाला आपण पुढे जातोय की रायगड प्रीमियर लीग जी भरवली होती ते म्हणजे जावई अनिल पाटील आपल्या 36 मधीलच नंदनपाड्याचे, आणि त्या रायगड प्रीमियरचा मालक सुद्धा आपल्या 36 मधील प्रवीण मनवे. आणि या रायगड प्रीमियर लीगमध्ये म्हणजे ज्या 3 तालुक्यामध्ये प्रीमियर लीग भरली होती खोपोलीला, तेथे प्रवीण दुघाडे यांनी क्रिकेटचा भीष्म पितामह म्हणून शंकर दळवी खोपोली यांना पदवी दिली होती. आणि त्याचप्रमाणे क्रिकेटमधील एक जसं आपला क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, तसा रायगडचा क्रिकेटचा देव अर्थातच मास्टर माइंड युको उर्फ संजय सोलंकी असं यांचं नक्कीच आपल्याला वर्णन करावं लागेल. नक्कीच या दरम्यान खऱ्या अर्थाने आपण या सामन्याचा उल्लेख केला होता तुषार धुमाळ सर, कारण हॅलो पेन परिसर विरुद्ध पनवेल परिसर असा हा सुरू असलेला सामना, जिथे विचार केला तर 30 षटकामध्ये 32 धावा झाल्या होत्या, त्या म्हणजे नारपोली संघाच्या. तिथे मात्र येणारं 4थं षटक निर्णायक ठरलं. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये या ठिकाणी एकही धाव या ठिकाणी करून दिली नाही गोलंदाज धीरज बेलकडे या गोलंदाजाने. तिथे मात्र अक्षरशः आजच्या शुक्रवारच्या दिवसातला तिखट मारा ज्याला म्हटलं जातं तो मात्र पाहायला मिळतोय.
खरोखर किती प्रेम आहे पहा आमच्या छत्तीसशे मधील. म्हणजे कोणताही कार्यक्रम असो अगदी आवर्जून बोलवणार आणि पुढील कार्यक्रमासाठी जायचं असेल तर गाडीसुद्धा पाठवणार, एवढं प्रेम आमच्या छत्तीसशे मधील पाहायला मिळतं. पण शिवप्रेमी मित्रमंडळ गोरठण बुद्रुक वावश फाटा यांच्या वतीनं आपण शिवजयंतीनिमित्त जाहीर निमंत्रण रविवार दिनांक 20 मार्च 2022 आणि सोमवार दिनांक 21 मार्च 2022 रोजी जे शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे तो वावश फाटा येथे रविवारी 20 मार्च 2022 रोजी सायंकाळी 5 ते 7 वाजता सुरताल मुजिकल ग्रुप भजन मंडळ नारिंगी गायक रायगडभूषण रुपेश देशमुख मैफिल भावगीत भक्तिगीत आणि भजन पोवाडे कार्यक्रम होईल. तर सोमवार 21 मार्च रोजी आज खऱ्या अर्थानं जो कार्यक्रम आहे तो म्हणजे आपल्या या ठिकाणी आपण लेखक पाहता जय शिवरावचे बोरगावसाठी शिवव्याख्याते. पारितोषिक येतं बॅक टू बॅक 3 षटकारासाठी तिरोरे गावाचे उपसरपंच अंकुश कडू यांच्याकडून आपण पाहताय तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. आता मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय, जिथे जेल होऊ शकला असता तिथे मात्र क्षेत्ररक्षक या ठिकाणी शॉर्ट लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चेंडू सीमारेषे बाहेर फरार, पहिला चौकार. डीजे आता मात्र फलंदाजाला आमदार झाल्यासारखं वाटत असेल, कारण पहिल्या चेंडूवर आक्रमण घडवलं, जिथे 33 धावांचा पाठलाग करायचा तिथे पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्यात. आता मात्र गतीचा वापर केला गोलंदाजाने, टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू सरळ जाऊन विसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. या दरम्यान निर्धाव चेंडूची होती सांगता आणि धावफलक मात्र स्थिरावता ते 4 या धावसंख्येवर. हा चेंडू सुंदर फटका आडव्या बॅटने खेळून काढलाय, वाईड ईस्ट लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू 1 बाउन्स सीमारेषे बाहेर कार. चेंडू द्यायचा आहे, कारण प्रेक्षक वर्ग मायबाप प्रेक्षक आपल्यासाठी ही रजनी आहे. खऱ्या अर्थाने सरपंच दिनेश राम घडगे साहेब यांनी पहिली वहिली रजनी या ठिकाणी नाईटची ऑर्गनाईज केली आहे, ती म्हणजे या प्रेक्षकांसाठी केली आहे. आणि जर का चेंडू एखादा बाहेर गेला तर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं एकही चेंडू गायब झाला नाही, प्रत्येक चेंडू मैदानामध्ये आला. तशा पद्धतीचं सहकार्याची अपेक्षा नक्कीच या ठिकाणी आपल्याकडे करू शकतो. आता मात्र आपण पाहताय बॅक टू यानंतर चौकारानंतर आपण धावफलकावर धावा पाहताय. या ठिकाणी 33 धावांचा पाठलाग करताना 8 धावा. धन्यवाद डीजे. आता मात्र आपण पाहिलं अपील झाली होती, उत्साह जास्त होता आणि कॉन्फिडन्स कमी होता. पंचांकडून ही दाद मात्र भेटाळली गेली आहे. तिथे आपण पाहताय आऊट दिला गेलाय, सॉरी पंचांकडून या ठिकाणी आऊट दिला गेला आणि तिथे फलंदाज मात्र बाद होतोय. जो सलामीला आलेला फलंदाज जयेश बेलकडे हा फलंदाज बाद होतोय. या ठिकाणी माननीय श्री देवेंद्र देशमुख साहेब उपतालुका प्रमुख शिवसेना यांचं या ठिकाणी आगमन झालंय. खऱ्या अर्थाने त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होणार, कारण भारतीय संस्कृतीचं जतन या ठिकाणी केलं जात आहे. आलेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी केला जातो. जिथे विचार करायला गेलं तर सामन्याकडे वळणं खूप महत्वाचं मित्रांनो. 8 धावा धावफलकावर लागल्यात, जिथे आपण पाहताय गरज आहे आता मात्र 20 चेंडू आणि 25 या धावसंख्येची. कारण जेव्हा लॉट्स सगळ्यांनी पाहिले होते तेव्हा मात्र नारपोली संघाची खूप चर्चा होती या लॉट्स मध्ये, कारण होतं की नारपोली संघ हवी ठरेल, परंतु या ठिकाणी बोरगाव संघाने मात्र विचार करण्यास भाग पाडलाय. तिथे मात्र डाव्या हाताचा फलंदाज विवेक बेलकडे हा फलंदाज आपण स्ट्राईक एंडला पाहताय. गोलंदाज या ठिकाणी सुंदर चेंडू गतीचा वापर करतोय.
टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला चेंडू आणि सरळ जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या दरम्यान निर्धाव चेंडूची होती सांगता समीकरण बदलत आहे. 19 चेंडू आणि 25 धावा. हा चेंडू आपण पाहताय पंच प्रीतम पाटील आमच्याकडे वळले गेलेत. आम्हाला सांगतात हा चेंडू या ठिकाणी वाईड आहे. या एका धावेने या ठिकाणी धावफलक हलतंय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात ते म्हणजे 9 धावा. समीकरण थोडंसं बदलणार. 19 चेंडू आणि 24 धावा. नक्कीच पंच खूप हुशार आहेत. खऱ्या अर्थाने जर विचार करायला गेलं कालच्या दिवसापासून एकही निर्णय या ठिकाणी पंचांचा चुकला नाहीये. पंचांची कोणी वाद घालू नये. या दरम्यान आपण पाहताय खऱ्या अर्थाने मी नाव घ्यायचं विसरलो होतो योगेश दळवी उर्फ बंटी यांचं. कारण समालोचनासाठी आपण पाहता जर विचार करायला गेलं तर खेळाडूंसाठी खूप सारी पारितोषिकं येतात, परंतु समालोचकांसाठी या ठिकाणी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिलं. त्याबद्दल मी अमित पाटील या ठिकाणी खऱ्या अर्थाने बंटी यांचं धन्यवाद देतो. हा चेंडू आपण पाहिला उंची जास्त लांबी कमी असलेला फटका झेलबाद होतोय. फलंदाज पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहणं गरजेचं मित्रांनो. फटका खूप सुंदर होता परंतु उंची जास्त आणि लांबी कमी असलेला हा फटका झेल जाऊन विसवला या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि पंचांचा इशारा याची आम्ही नक्कीच वाट पाहू. पंचांचा इशारा येतोय. फलंदाज बाद डीजे साठी मोका आहे. आता या ठिकाणी देवेंद्र देशमुख साहेब यांचं आगमन झालंय. उप तालुका प्रमुख शिवसेना. सन्माननीय या ठिकाणी माजी सरपंच अविनाशजी कदम यांच्या शुभ हस्ते आपण पाहताय या ठिकाणी सत्कार केला जातोय. आता मात्र आपण पाहताय या ठिकाणी कोणत्याही प्रकारची घाई नाहीये, कारण सामन्याचा आनंद घ्यायचा आहे देवेंद्र देशमुख साहेबांना सुद्धा आणि ते खऱ्या अर्थाने सामन्याचा आनंद घेतात. परंतु बॅक टू बॅक 3 षटकारासाठी आपण पाहताय तिलोऱ्या गावातील माजी उपसरपंच अंकुश कडू यांच्याकडून आपण पाहताय तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आला ते म्हणजे या बोरगाव संघासाठी. तिथे विचार करायला गेला तर 7 धावा फक्त 9 धावा धावफलकावर आल्या. जिंकण्यासाठी आपण पाहताय 18 चेंडू आणि गरज आहे 24 या धावसंख्येची. आता मात्र आता आपण पाहता या ठिकाणी धावा वाचवायच्या आहेत. 18 चेंडूंमध्ये 24 धावा वाचवायच्या आहेत. या ठिकाणी इरादे मजबूत आहेत आणि खऱ्या अर्थाने लहरों से डरकर नैया कभी पार नहीं होती. लहरों से डरकर नैया कभी पार नहीं होती. कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. प्रयत्न वाळूचे कण रगडतात तेलही गले, परंतु ते प्रयत्न करावे लागणार. ज्या संघाला या ठिकाणी आपण पाहताय पुढच्या सामन्यांमध्ये खेळायचं आहे, पुढच्या या सामन्यामध्ये आपलं सातत्य टिकवायचं आहे, त्या सामन्यामध्ये प्रयत्न करावे लागणार. नक्कीच आपण पाहताय अमित पाटील म्हणजे उर्फ बंड्या यांनी जर 3 षटकार लगावले बॅक टू बॅक तर कल्पेश पाटील याच्याकडून कल्पेश लकिमले याच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आला. म्हणजे हे 500 आणि अंकुश कडू साहेबांचे 1000 म्हणजे बॅक टू बॅकच्या 3 षटकारासाठी आपण पाहताय तब्बल 1500 रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक आमच्यापर्यंत येऊन पोहोचला. तिथे मात्र गोलंदाज भावेश मोरेचा पहिला चेंडू पंचांचा आमच्यापर्यंत इशारा येऊन पोहोचला. हा चेंडू वाईड आहे. या एका धावेने धावफलक हलतंय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 10 धावा. मित्रांनो 10 धावा खूप महत्वाच्या आहेत या क्रिकेटच्या पटलावरती. क्रिकेटचा देव म्हणजे मिस्टर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीचा हा आकडा आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांची आठवण आल्याशिवाय सुद्धा या ठिकाणी राहत नाही. तिथे विचार करायला गेला तर भावेश मोरे याच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू सोपवला. जिथे धावा करायचे होते 18 चेंडू आणि 24 धावा, तिथे मात्र समीकरण बदलत आहे आणि समीकरण येत आहे ते म्हणजे 18 चेंडू आणि 23 धावांचं.
हा चेंडू आपण पाहिला, गतीचा वापर केला गोलंदाजाने, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, फलंदाजाला कोणत्याही प्रकारचा फटका मारण्यासाठी वाव दिला नाही, म्हणजे हा चेंडू जातोय निर्धाव. जिथे आपण पाहताय समीकरण बदलताय, 17 चेंडू आणि 23 धावा. यानंतरचा होणारा सामना नेवाळी विरुद्ध शिरवली. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती या ठिकाणी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी आपण पाहताय लॉंग ऑफ रिजन मध्ये आडव्या बॅटने खेळलेला चेंडू सरळ जाऊन विसावतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज सिद्धेश शिंदेच्या पारेचा होतो अंतडी. संघाचा कर्णधार हजर आहे. नेवाळी संघाचा कर्णधार आपण लवकरात लवकर या. परंतु या दरम्यान आपण पाहताय गणेश पाटील, जय मल्हार हॉटेल जे आपण पाहताय वाकरुळला आहे आणि त्या हॉटेलचे मालक या ठिकाणी प्रसन्न नेमाने साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्या हॉटेलची खासियत जर बघायची झाली तर खऱ्या अर्थाने फेमस मिसळ म्हणून त्या हॉटेलची खासियत आहे आणि ते मालक सुद्धा या ठिकाणी आलेत. त्यांना विनंती करतो या ठिकाणी आपण स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. सॉलीचे आपण पाहताय नितीन पाटील सुद्धा या ठिकाणी स्टेजवर आनंद घेतात या सामन्याचा. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी या सामन्यांच्या माध्यमातून धन्यवाद देऊया. वळूया मैदानाकडे. 16 बॉल 23, 16 चेंडूमध्ये 23 धावांची गरज होती. तिथे मात्र समीकरण आता बदलणार. हा निर्धाव चेंडू आल्यानंतर 15 चेंडू आणि 23 धावा. 15 चेंडू 23 धावा. मित्रांनो समीकरण जड नाही या, परंतु क्रिकेटच्या पटलावरती आपण नेहमी पाहिलं जेवढे सोपे सामने दिसतात ना तेवढे अवघड होतात आणि जेवढे अवघड सामने असतात ना तेवढे लवकरात लवकर सोपे होतात. आता मात्र हा चेंडू आपण पाहिला, फटका चांगला होता परंतु मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅटची लिडिंग आहे, सरळ चेंडू जाऊन विसावला या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. डीजे नक्कीच. आता मात्र आपण पाहताय खऱ्या अर्थाने डीजेच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी सुंदर गाणी, सुंदर धून वाजवल्या जातात. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारा हे गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. तिथे मात्र आपण धावफलकावर मात्र या ठिकाणी फेरबदल पाहताय. धावफलकावर धावा स्थिरावल्यात त्या म्हणजे 10 धावा. तिथे मात्र समीकरण बदललंय. 14 चेंडू आणि 23 धावा. 14 चेंडू आणि 23 धावा. नक्कीच आता मात्र नारपोली संघ सांगतोय, मी म्हटलं होतं नारपोली संघाचा खूप बोलबाला होता जेव्हा का हे लॉट्स आम्ही पाहिले होते, तेव्हा मात्र थोडीशी फलंदाजी करताना कमकुवत ठरला, परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून नारपोली संघ सुद्धा दाखवून देतं की हम भी किसी से कम नहीं. आणि खऱ्या अर्थाने जर क्रिकेटच्या माध्यमातून जर हे प्रेक्षक मायबाप प्रेक्षक जे या ठिकाणी जोडले गेलेत तर त्यांना काय हवंय. एक चांगला डायलॉग मला एका पिक्चर मधला आठवतो की हे क्रिकेटवर एवढं प्रेम काय आहे लोकांचं आणि क्रिकेटवर एवढी गर्दी का होते. तर मित्रांनो या क्रिकेटमध्ये एकच गोष्ट खूप पॉप्युलर आहे, ती म्हणजे एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. नक्कीच नाणेफेकीच्या कौलासाठी या पुढचा आपण पाहता नाणेफेकीचा कौल केला जाईल नेवाळी विरुद्ध शिरवली. या दरम्यान हा चेंडू आपण पाहिलं, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दाखवणारा फटका. लॉंग थर्डमॅन रिजन मध्ये चेंडू सीमा रेषे बाहेर. पंचांचा इशारा, आंग्रे साहेबांचा. पुढील आपण होणारा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहता आणि त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतील सन्माननीय देवेंद्र साहेब देशमुख. या ठिकाणी यांना विनंती करतो सुभाष या नाणेफेकीचा कौल करायचा. आता मात्र समीकरण बदलतं या चौकारानेशी. नक्कीच चौकाराला षटकार म्हटलं होतं कारण धराला मारा करायला वेळ लागत नाही मित्रांनो, कारण धचा मा केला ना की धराचा मारा होतो, परंतु जर विचार करायला गेला शब्द चुकतात, क्षमा असावी.
या ठिकाणी हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच धाव या षटका दरम्यान मिळते. या एका धावेने धावफलक होते आणि धावफलकावर धाव पाहायला मिळतात 15 धावा. हॅलो, आता मात्र आपण पाहता या ठिकाणी दुसरं षटक समाप्त झालं. 12 चेंडूंचा खेळ संपला आणि धावफलकावर धावा. या ठिकाणी माझे साथी स्कोरर आपण पाहताय नरेश दळवी या ठिकाणी थोडस आराम करण्यासाठी गेले असताना आता मात्र प्रणय खोपकर या ठिकाणी स्कोरिंगचं काम पार पडतात आणि तिथे मला सांगतायत की 15 धावा धावफलकावर लागल्या, जिथे 12 चेंडूंचा खेळ संपला आणि गरज आहे 12 चेंडू आणि 18 धावांची. म्हणजे दीपक सर, खऱ्या अर्थाने जर या सामन्यांचा विचार करायला गेला तर हा सामना एअरटाईट होणार आहे. आणि या दरम्यान आपण पाहता पुढच्या दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय देवेंद्र देशमुख साहेब, उपतालुका प्रमुख शिवसेना यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय. पेण बोरगाव संघ आणि विचार करायला गेलं तर त्याच्या विपक्ष खेळतोय पनवेल नारपोली संघ. आणि आता कोणाची दांडी गुल होणार हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. परंतु स्वाली संघाचे एक उत्कृष्ट फलंदाज आपण पाहता बंटी या ठिकाणी या सामन्यांचा आस्वाद घेतात, त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देऊया. शिरवली संघ या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकले. जो काय आपला निर्णय असेल तो लवकरात लवकर या ठिकाणी कमिटीपर्यंत पोहोचवायचा आहे. या दरम्यान डाव्या हाताचा फलंदाज आपण पाहताय स्ट्राईकला फलंदाजी करतोय कुणाल शिंदे आणि नॉन स्ट्राईक एंडला अक्षय पाटील आणि गोलंदाजी मार्कवर 12 चेंडू आणि गरज असताना 18 धावांची. निखिल हा गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवर पाहता. हा चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये वन बाउन्स चेंडू सीमा रेषे बाहेर फरार चौकार. त्या अर्थाने विश्वजित ठाकरे म्हणजे छोट्या विश्वजित म्हात्रे दापोलीचा, खऱ्या अर्थाने त्याच्या समवेत आपण पाहिलं विशाल जितेकर, म्हणजे ही जोडी खूप फेमस आहे विशाल जितेकर आणि विश्वजित म्हात्रे. परंतु जर आता विचार करायला गेला तर या सामन्यांमध्ये एकच जोडी खूप फेमस झाली आहे, ती म्हणजे सरपंच दिनेश घाडगे साहेब आणि आबिजांची कदम साहेब. कारण जर विचार करायला गेलात तर आपण प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ ट्रॉफीज जर पाहिल्यात तर या सर्व ट्रॉफीज जर आम्हाला कोणी दिल्या असतील तर सरपंच दिनेश राम घाडगे साहेब आणि त्यांच्यानंतर त्यांच्या समवेत अविनाशजी कदम साहेब यांच्याकडून या आजी माजी सरपंचांकडून आपण पाहता या ट्रॉफीज आम्हाला दिल्या गेल्यात. तिथे मात्र विचार करायला गेला तर समीकरण थोडंसं बदलतंय. 11 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण या ठिकाणी येऊन पोहोचला. नक्कीच या दरम्यान आपण पाहताय आनंद चव्हाण साहेब, स्वप्नील लबडे साहेब आणि नितीन मोरे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण येऊन मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. या दरम्यान हा चेंडू आपण पाहिला, या चेंडूवर आली एक धाव, या एका धावेने धावफलक हलते आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजे 20 धावा. आता मात्र समीकरण थोडंसं बदलणार. गरज 10 चेंडू आणि 13 या धावसंख्येची. 10 चेंडू 13 धावा. मी मगाशीच म्हटलं होतं गोलंदाजांना या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार. ज्या पद्धतीने एक मेडन ओव्हर आली होती ती म्हणजे गोलंदाजी करताना बोकरपाडा संघाची, तिथे मात्र तशाच पद्धतीची गोलंदाजी बोरगाव संघाची, तिथे मात्र तशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागणार, ती म्हणजे नारपोली संघाला. आतापर्यंत नारपोली संघाचा विचार केला तर खऱ्या अर्थाने सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन, म्हणजे जशा धावा आहेत तशा पद्धतीने आतापर्यंत तरी प्रदर्शन पाहायला मिळालंय. परंतु त्याच्या पुढे जाऊन चांगलं काहीतरी अजून करावं लागणार, कारण मित्रांनो धावा खूप कमी आहेत. 10 चेंडू 13 धावा, एक सोप्पा सामना म्हणता येईल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. परंतु क्रिकेट आहे आणि नेहमी प्रवीण दुगाडे सर म्हणतात की क्रिकेट
एक गिरगिट की तरह रंग बदलता है. म्हणजे क्रिकेटला जर विचार करायला गेलं तर रंग बदलताना वेळ लागत नाही. हा चेंडू सुंदर फटका पॉइंट रिजन मध्ये पाहायला मिळतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते क्षेत्ररक्षकाकडून, परंतु चेंडू या ठिकाणी सीमा रेषेबाहेर. पंचांचा इशारा चौकार. धन्यवाद डीजे. आता मात्र आपण पाहत आहे या चौकाराने पूर्णपणे हवा घालवली या सामन्याची, कारण 24 धावा धावफलकावर लागल्यात. बॉलर रन इक्वेशन आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते, जिथे 9 चेंडू आणि गरज असणार आहे 9 या धावसंख्येची. मी म्हटलं होतं गोलंदाजांना प्रयत्न करावे लागणार, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार. हा फुल टॉस चेंडू आपण पाहिलं, जशा पद्धतीची सिच्युएशन तशा पद्धतीचा खेळ मात्र पाहायला मिळतोय. जिथे रन बॉल या ठिकाणी जिंकण्यासाठी हवी आहे बोरगाव संघाला, तिथे मात्र एक धाव या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळते. या एका धावेने धावफलक आलते आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजे 25 धावा. 25 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. मी मित्रांनो नेहमी म्हणतो, सामना कोणी जिंकू दे कोणी हरू दे, प्रेक्षकांना हवे असतात, बघायचे असतात चौकार षटकार, आणि ते चौकार षटकार पाहण्यासाठी प्रेक्षक या ठिकाणी आलेले असतात. परंतु एखादी मॅच अशी एअरटाईट झाली ना, तर ती मात्र प्रेक्षकांच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत लक्षात राहते. आणि तशा पद्धतीचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. कारण मित्रांनो, क्रिकेट वेडे खूप आहेत. या भारताचा विचार करायला गेला तर क्रिकेटवर लोकांचं खूप प्रेम आहे आणि खूप क्रिकेट वेडे आपल्याला पाहायला मिळतात. तिथे पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज, सुंदर फटका पाहायला मिळतोय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबल झालं होतं, परंतु एकच धाव या ठिकाणी मिळते. या एका धावेने धावफलक हलतंय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात, ते म्हणजे 26 धावा. आता मात्र समीकरण बदलत आहे. समीकरण येत आहे 7 चेंडू आणि 7 धावांचं. नक्कीच मी म्हटलं होतं क्रिकेट वेडे प्रेक्षक, आणि खऱ्या अर्थाने दीपक एक कहावत आहे, दीपक एक कहावत आहे, एक क्रिकेट वेडा मॅच पाहता पाहता मेला. एक क्रिकेट वेडा मॅच पाहता पाहता मेला आणि सरणावरती उठून म्हणाला, स्कोर काय झाला, स्कोर काय झाला. तर नक्कीच या प्रेक्षकांची या क्रिकेटवर असलेलं प्रेम आणि या क्रिकेटवर असलेला जीव आपल्याला पाहायला मिळतो. हा चेंडू सुद्धा सुरेख एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फंबल झाला मैदानावर. तिथे मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांची अचूक कॉलिंग. या ठिकाणी नजरों से नजर टकराई और 2 रन आराम से पूरे हो गए. या 2 रनांनी मात्र धावफलक बदलते आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 28 धावा डीजे. धन्यवाद डीजे. आता मात्र आपण पाहता ठाणे अंबरनाथ वरून गिरीश मोरे साहेबांचा फोन आला, कारण त्यांचा सुद्धा दिनेश गाडगे साहेबांवर खूप प्रेम आहे आणि ते सुद्धा या सामन्याचा या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपणच्या माध्यमातून आनंद घेतात. त्यांना सुद्धा धन्यवाद देऊया. मी मगाशी म्हटलं होतं, कारण जर विचार करायला गेला तर खेळाडूंसाठी खूप सारी बक्षिसं लागतात. प्रत्येक षटकारावर 500 रुपये 1000 रुपये लागतात. प्रत्येक गोलंदाजासाठी विकेटवर 100 रुपये 200 रुपयाचं पारितोषिक लागतं. परंतु योगेश दळवी यांचं खास करून मी या ठिकाणी अभिनंदन करेन, कारण समालोचकासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलंय आणि थोड्या उशिरात मला तर वाटतंय स्कोररसाठी सुद्धा पारितोषिक येईल. तर नक्कीच
आता मात्र या ठिकाणी खूप गरजेचं आहे ते म्हणजे मैदानाकडे वळणं, कारण मित्रांनो ही एअरटाईट मॅच आहे आणि खऱ्या अर्थाने ही डोळ्यांचं पारणं फेडणारी मॅच आहे. जिथे आपण पाहता गरज आहे 6 चेंडू आणि 5 धावांची, तिथे मात्र गोलंदाज वापरला जातोय नारपोली संघाकडून गोलंदाज नितेश हे नाव घेतलं की मला खऱ्या अर्थाने आठवतं गागोदे संघाचा एक गोलंदाज होता नितेश पाटील म्हणून, त्याचं नक्कीच आठवण येते, कारण त्याच्या माध्यमातून बऱ्याच मेडन ओव्हर मी या पेन प्रीमियर लीग मध्ये किंवा पेन पूर्व विभागात पाहिल्यात आणि त्या गोलंदाज तशा पद्धतीची गोलंदाजी करणार का. आता मात्र डान्सिंग राऊंड द विकेट या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मात्र फसतोय. तिथे मात्र आपण पाहताय निर्धाव चेंडूची होती सांगता समीकरण थोडंसं जड झालंय, म्हणजे 5 चेंडू आणि गरज असणार 5 या धावसंख्येची. पाच चेंडू 5 धावांची गरज आहे. खऱ्या अर्थाने नारपोली संघाला आता मात्र या ठिकाणी थोडंसं विचार करत असेल, कारण जर शेवटची मेडनवर गेली नसती आणि शेवटच्या मेडनवरच्या जागी जर 4-5 धावा जरी आल्या असत्या तरी मात्र या ठिकाणी गोलंदाजी करताना सोपं गेलं असतं, ते म्हणजे नारपोली संघाला. परंतु क्रिकेटमध्ये मी नेहमी म्हणतो जर आणि तर या गोष्टींना कोणत्याही प्रकारे स्थान नसतं, परंतु त्याच जर आणि तर शिवाय क्रिकेट सुद्धा नसतं, हे तेवढीच खरी गोष्ट आहे. इथे मात्र आपण पाहताय 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. नक्कीच गोलंदाज नितेश कशा पद्धतीची गोलंदाजी करणार, फलंदाज कोण आहे कुणाल शिंदे. मात्र या मोक्याच्या क्षणी आपण जर पाहिला तिथे 6 चेंडू आणि 5 धावांची गरज होती, तिथे मात्र 2 चेंडू या ठिकाणी बॅक टू बॅक निर्धाव फेकलेत, ते म्हणजे नितेश या गोलंदाजाने. आणि धीरज बेलकडे यांनी जी मेडन ओव्हर टाकली होती त्याच्या पावलावर मात्र पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला, जिथे समीकरणाचा थोडंसं का विना जड झाला. 4 चेंडू आणि गरज असणार आहे 5 या धावसंख्येची. चार चेंडू 5 धावांची गरज आहे मित्रांनो. विचार करायला गेला तर कुणालला 5व्या क्रमांकावर आलेला फलंदाज, डाव्या हाताचा फलंदाज आपण स्ट्राईक एंडला पाहताय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नितेश. नक्कीच विनंती करतोय स्पीडअप करा, परंतु हा सामना खूप एअरटाईट आहे. खऱ्या अर्थाने प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी फिल्डिंग चेंज केली जाणार, फिल्डिंग बदलली जाणार, थोडंसं का विना वेळ या ठिकाणी घेतला जाणार. या दरम्यान हा चेंडू सुंदर फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी वाढ बघतोय चेंडूची, परंतु 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावफलक हलताय आणि धावफलकावर धावा पाहायला मिळतात 30 धावा, जिथे समीकरण बदलत आहे, समीकरण येत आहे 3 चेंडू आणि गरज असणार आहे 3 या धावसंख्येची. नक्कीच विनंती करतोय सन्माननीय अमोल मोरे साहेब या ठिकाणी शिरवलीचे आहेत, त्यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचंय. अविनाशजी कदम साहेब या ठिकाणी आपल्याला नक्कीच बोलवतात. तिथे मात्र आपण पाहताय या ठिकाणी सामना खूप एअरटाईट झाला. आता मात्र 3 चेंडू आणि गरज असणार आहे 3 धावांची. तिथे मात्र नितेश कशा पद्धतीची गोलंदाजी करणार हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. हा चेंडू सुरेख फटका धावबाद होऊ शकतो. या ठिकाणी पंचांचा इशारा, फलंदाज बाद डीजे. ठिकाणी कुणाल शिंदे बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज या ठिकाणी फलंदाजीसाठी येतोय मंथन भोईर, परंतु नॉन स्ट्राईक एंडला फलंदाजीसाठी येतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहताय तब्बल 6व्या क्रमांकावर आलेला फलंदाज अक्षय पाटील या ठिकाणी फलंदाजीसाठी दिसतोय. आता मात्र 2 चेंडू आणि गरज असणार आहे मित्रांनो 3 या धावसंख्येची. नक्कीच ज्यांना नक्कीच हृदयाचा काही प्रॉब्लेम असेल आणि जर का अटॅकचा त्रास असेल त्यांच्यासाठी हा सामना नाहीये. त्यांनी खऱ्या अर्थाने डोळे मिटून घ्यायचे आहेत, कारण 2 चेंडू आणि गरज आहे 3 या धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग या नियमानुसार, कंपल्सरी चेसिंग या नियमानुसार या धावा आपल्याला कराव्याच लागतील, कारण हा या शृंखलेचा नियम आहे. या दरम्यान आपण पाहताय
या ठिकाणी विजय पाठारे साहेब, खऱ्या अर्थाने ज्यांचं आराध्य ढाबा या नावाने हॉटेल आहे आणि ते या ठिकाणी हजर झालेत आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देऊया. खऱ्या अर्थाने माझ्यावर खूप प्रेम आहे त्यांचं सुद्धा. आपण जर पाहिलं तर त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी समालोचकासाठी आलाय, म्हणजे स्वतः माझ्यासाठी आलाय. खऱ्या अर्थाने त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. आता मात्र आपण पाहिलं या ठिकाणी खिरकिंडी गावचे विलास जाधव साहेब सुद्धा या ठिकाणी हजर झालेत. या ठिकाणी त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण या ठिकाणी स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचं. या दरम्यान 2 चेंडू, 3 धावांची गरज असताना हा चेंडू सुद्धा निर्धाव फेकण्यामध्ये यश आला. नारपोली संघाचा गोलंदाज, मी म्हटलं होतं नितेश पाटील याची आठवण नक्कीच या ठिकाणी मला करून देतोय. हा चेंडू जातोय निर्धाव. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. डीजे मास्टर साठी मोका आहे. आता मात्र आपण पाहता खऱ्या अर्थाने मी म्हटलं होतं ज्याला हृदयविकाराचा झटका येण्याचे चान्सेस आहेत, ज्याला हृदयविकाराचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हा सामना नाही आहे आणि त्यांच्यासाठी हा सामना नाही आहे. अभि काय म्हणशील? कारण 1 चेंडू आणि गरज असणाऱ्या 3 या धावसंख्येची, तिथे मात्र 3 या धावसंख्येची तिथे मात्र आपण पाहता पेण बोरगाव संघाला या ठिकाणी नाही बोलणार. या ठिकाणी आपण पाहताय तिथे मात्र 1 चेंडू आणि गरज असणारे 3 या धावसंख्येची, तिथे विचार करायला गेलं तर पेण बोरगाव या संघाला विनंती आहे कंपल्सरी चेसिंग या नियमानुसार 3 धावा आपल्याला कराव्याच लागतील, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. तिथे मात्र आपण पाहता 1 चेंडू आणि गरज आहे 3 धावांची, तिथे मात्र नितेश हा मात्र गोलंदाज या ठिकाणी सज्ज झालाय. स्ट्राईकला आपण फलंदाज पाहताय मंथन. आता मात्र मी नेहमी म्हणतो आक्रमकता हा बचावात्मकाचा पहिला पवित्रा पाहिजे आणि जर हा सामना जिंकायचा असेल तर आक्रमकता हवी, ती म्हणजे गोलंदाजामध्ये सुद्धा आणि फलंदाजामध्ये सुद्धा. आणि या फलंदाजाने जर सामना जिंकवला तर विजय पाठारे यांच्याकडून 200 रुपये. हा चेंडू सुंदर फटका झेलबाद होऊ शकतो आणि फलंदाज या ठिकाणी झेलबाद. एक अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळाला ज्यामध्ये नारपोली संघ या ठिकाणी विजयी झाला. डीजे